नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण गावरान पद्धतीने असं चविष्ट वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत। खूपच छान हे भरीत तयार होतं आणि मोठ्यांना आणि छोट्यांना सर्वांना आवडणारं कसं बनवायचं ते बघूया। चला तर मग मी इथे ना 2 वांगे घेतलेले आहे। हे पहिले बघून घ्यायचे, कीडक वगैरे नसायला हवे। कीडक असले की छिद्र वगैरे असतात याला, तर ते पाहून घ्यायचं। आणि मी ना यांना धुवून घेतलेले आहे आणि चाकूने असे छिद्र केलेले आहे आणि तेल लावलेलं आहे आणि त्यावरनं आता मी हे गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि हे छान उलटवून पलटवून असे भाजून घ्यायचे आहे आणि छान पलटवत जायचं आणि जिकडनं आपल्याला कच्चं वाटलं तिकडनं छान असे भाजायचे आहे। बघा मी या पद्धतीने छान पलटवून दोन सर्व साईडनी असं यांचे जे देठाचा साईड असतो तो पण छान भाजून घेतलेला आहे। बघा या पद्धतीने भाजायचं आहे। आता ना हे थोडे गरम आहे, एकदम थंड नाही होऊ द्यायचं, नाहीतर यांचे ना हे सालं नाही का चिकटून जातात आणि व्यवस्थित निघत नाही मग। तर थोडे गरम असतानाच आपण असे हे याचे सालं काढायचे आहे। हे छान निघतात, तेल लावून घ्यायचं। तेल लावलं ना आपण वांग्याला तर असे बघा किती छान हे सालं निघतात ना। थोडं गरम आहे म्हणून मी थोडं म्हणजे हात जळतो आहे, तर थोडे थोडे काढत आहे आणि खूप छान असे सालं निघून जातात आणि व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण सालं काढून घ्यायचे आहे। आणि अशा प्रकारचं छान भरीत केलं की नाही तर ते छान स्मोकी फ्लेवरचं वाटतं। भाजून घेतलेले असले वांगे तर खूप छान भरीत तयार होतं हे। अशा पद्धतीने मी पूर्ण सालं काढून घेत आहे आणि खायला ते इतकं टेस्टी लागतं ना, खूपच छान। तर असं मी दोन्ही वांग्याचे ना सालं काढून घेतलेले आहे। आता आपल्याला हे आतूनही बघायचं आहे की कीडक आहे की काय, म्हणजे मी 1 चम्मच घेतलेला आहे आणि चाकू याने ना असं फोडून बघायचं आहे व्यवस्थित। बघा या पद्धतीने, म्हणजे आपल्याला आतून वगैरे कीडक असलं तर दिसून पडतं। बघा हे कीडक नाही आहे, म्हणजे किडा असला तर दिसून पडतो। अशा पद्धतीने फोडून घ्यायचं आणि याला मग छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा हे छान आहेत आणि एकदम चविष्ट तयार होतं भरीत। या पद्धतीने कराल तर। बघा मी आता गॅसवरनं कढई ठेवलेली आहे, त्यातनं मी अंदाजेच 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। थोडंसं भरताला ना थोडंसं जास्त तेल असलं तर भरीत छान तयार होतं आणि खायला रुचकरही लागतं। मी जिरं टाकलेलं आहे 1 चम्मच आणि मोहरी अर्धा चम्मच टाकून घ्यायची आणि चांगली तडतडू द्यायची। आता मी ना इथे 2-3 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे आणि 2 कांदे मी छान असे चिरून घेतलेले आहे, तर हे टाकून घ्यायचे आणि मिरच्या घेतलेल्या आहे, 4-5 मिरच्या कापून घेतलेल्या आहे मी। तुम्ही अशा ना मिक्सरला वाटून पण टाकू शकता, परंतु मी चिरून घेतलेले आहे। आता आपल्याला कांदे मिरचे हे छान न शिजवून घ्यायचे आहे, व्यवस्थित शिजवायचे। बघा हे शिजलेले आहे। आता पहा याचा कलर चेंज झालेला आहे, तर यात मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 1 चम्मच धने पावडर टाकलेला आहे, अर्धा चम्मच जिरे पावडर आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गरम मसाला टाकू शकता, मला आवडत नाही म्हणून मी टाकलेला नाही आहे। आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। मला गरम मसाला भरतामध्ये आवडत नाही म्हणून मी टाकलेला नाही आहे। आता टमाटर टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण ना छान व्यवस्थित शिजवायचं, म्हणजे ना भरीत खूप छान तयार होतं। आता मी थोडी ना कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हे महत्त्वाची टीप आहे की नाही का, आपल्याला हे मिश्रण छान व्यवस्थित शिजवायचं आहे।
बघा मी छान शिजवून घेतलेला आहे. तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं, म्हणजे ना भन्नाट असं टेस्टी भरीत तयार होतं. आता हे आपण वांगे ना भाजून घेतलेले हे टाकायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे न जरी शिजलेलं आहे वांगे, तरी पण आपण या मसाल्यामध्ये न यांना 5 ते 7 मिनिटापर्यंत न छान असं मिक्स केल्यानंतर शिजवायचं आहे. मंद हीटवर शिजवा आणि छान परतवत राहायचं. तर इतकं छान भरीत तयार होतं ना. नाहीतर कसं आपण मिक्स करून दिलं न सोडून दिलं तर तेवढं खास होत नाही. बघा या पद्धतीने मी छान न त्याला शिजवून घेत आहे आणि मध्ये मध्ये न अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. या पद्धतीने शिजवून घेतलेला आहे. आता कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया. बघा आपलं किती छान असं गावरानी भरीत तयार झालेलं आहे वांग्याचं. नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.